नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आता महाराष्ट्रामध्ये जी महत्वाची परीक्षा आहे शिक्षकांसाठीची टीईटी टीईटी 2026 जी एक्झाम होणार आहे, त्या परीक्षेसाठी बघा आपल्याला माहिती आहे पेपर 1 आणि पेपर 2 चा सिलेबस असतो. त्यामध्ये जो प्रमुख भाग आहे की विद्यार्थ्यांमध्ये किंवा आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये महत्वाचा जो टॉपिक आहे तो गणित. त्याच्याबद्दल भीती मनामध्ये असते की गणिताचे 30 प्रश्न आपल्याला येतात ह्या पेपरमध्ये. पण प्रॉब्लेम काय होतो की गणितातला मार्क न मिळाल्यामुळे जो 90चा कट ऑफ आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. जर आपल्याला 30 पैकी 30 बघा गणिताला आणि आपल्या टीईटी मध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत ते खूप सोप्या पद्धतीचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. फक्त त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे की लॉजिक कसं आपण लावलं पाहिजे आणि हे गणित सोडवताना नेमकं काय विचार केला पाहिजे. जर तुम्ही एकदम व्यवस्थित प्रश्न वाचला आणि त्याचा जर तुम्हाला अर्थ समजला तर तुम्ही नक्कीच त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हेच आम्ही उमेद आय एस अकॅडमीची जी टीम आहे आणि सरळ सेवेमध्ये आपण बघा टीईटी साठी काही बॅचेस पण लॉन्च करत आहोत. त्या बॅचेसचा तुम्हाला नक्की फायदा होईल आणि जी 28 तारखेपर्यंतची जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपण गणिताचा डेली गणित जे झालेले आहेत मागचे टीईटीचे पीवायक्यू आणि कोणत्या स्वरूपाचे त्या जे 30 टॉपिक जवळपास गणितामध्ये आहेत त्याचे सर्वांचे थोडे थोडे प्रश्न घेणार आहोत आणि प्रत्येक प्रश्न कशा प्रकारचा उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतो त्याबद्दल आपण चांगल्या प्रकारे डिस्कशन करणार आहोत. मग चला तर वेळ न घालवता आपण गणिताकडे जाऊया. तर हे पहा, थोडक्यात माझा तुम्हाला परिचय देतो. तर मित्रांनो, मी अनिल अनिल पालवे. मी पहिलं माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यामुळे बघा बेस माझा गणितात खूप चांगला आहे. त्याच्यानंतर एमपीएससी आणि यूपीएससी ह्या क्षेत्रामध्ये मी चांगले मेन्स आणि इंटरव्ह्यू पर्यंत इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्याच्यातूनच मला ह्या सर्व जी स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा खूप चांगल्या प्रकारे अंदाज आहे की बाबा कशा प्रकारे गणित विचारलं जातं आणि आपण त्या एक्झाम हॉलमध्ये कोणत्या प्रकारे विचार केला पाहिजे ह्या गोष्टी आपण शिकवणार आहोत आणि त्याच्याबद्दलच्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला देणार आहोत. तर तुम्ही उमेद आय एस अकॅडमीचे डेली तुम्हाला लेक्चर मिळेल. ते डेली लेक्चर तुम्ही पहा. त्याचा फायदा झाला तर आम्हाला नक्की कळवा आणि जर तुमच्याकडे तुम्हाला आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. त्यासोबतच जे अकॅडमी तर्फे तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे प्रोव्हाइड केली जाईल त्याचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. तर चला मग वेळ न घालवता आपण पहिलाच प्रश्न पाहणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न काय आहे, खालील आकृती दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. तर बघा आपल्याला साधं सरळ अपूर्णांकावरचं गणित विचारलेलं आहे. तर काय म्हणतात ती रंग न लावलेलं म्हणजे हे लाईन्या ज्या मारल्यात ते त्याचा अपूर्णांक किती आहे. तर बघा बेसिक काय करायचंय मोजायचंय फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल भाग 9 असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग 9 पैकी किती रंग लावलेला नाहीये तर पहा बघा 2 भागिले 9 उत्तर 2 भागिले 9. म्हणजे एवढं सोपं गणित आहे तुमचं की डायरेक्ट एका सेकंदात तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर अशा प्रकारचे बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये पण तुम्हाला ह्याच अपूर्णांकावरची बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल अशी गणित तुम्हाला विचारली जाऊ शकतात. त्यानंतरचं पुढील गणित बघा. आता पुढील गणित काय विचारलेलं आहे तर बघा एका रस्त्याची लांबी 2 किलोमीटर आणि 560 मीटर दिलेले आहे. म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरचा रस्ता आपल्याला दिलेला आहे. तर त्यांनी काय म्हणलंय बघा त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6 मीटर वरती मला एक झाड लावायचं आहे. अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूनी बघा दुतर्फा झाडे जास्तीत जास्त किती झाडे लावावी लागतील. लक्षात घ्या एक असा रस्ता आहे. हा रस्ता समजा ह्या ह्या रस्त्याची लांबी बघा
किलोमीटर आणि मीटर मध्ये दिलेले आहे, मीटरवरच्या अंतरावर लावायचं आहे. त्यामुळे आपण कन्व्हर्जन करून घ्यायचं. काय कन्व्हर्जन? 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. आपल्याला साधं सरळ माहिती आहे. त्यानंतर बघा 560. तर इथं असं मी लिहून घेतलं 2560. हे काय झालं? मीटर. आणि किती किती मीटरवर एक झाड लावायचं आहे? तर बघा 6 मीटर, 6.4 मीटर वरती एक झाड लावायचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर असं दिलेलं आहे. तर बघा आपल्याला किती झाडं लावावी लागतील, म्हणजे ह्या बाजूने एकदा अशी लावायची ह्या साईडनी, आणि ह्या साईडनी पण झाडं लावायची आहेत. म्हणजे दुथरपा म्हणलंय हा शब्द बघा कसं, दुथरपा, दोन्ही बाजूनी झाडं. तर हिथून हिथपर्यंत अंतर किती आहे? 200 2560 मीटर आहे. आणि आपल्याला कितीवर लावायचं एक झाड? तर 6 मीटर. तर बघा छोटी ट्रिक काय आहे तुम्हाला. आता बघा मला जर माझ्याकडे फक्त आपण उदाहरण म्हणून घेऊया की 5 मीटर अंतर आहे माझ्याकडे, 5 मीटर, 5 मीटर आहे समजा हे, आणि मला एका मीटरवर एक झाड लावायचं आहे. तर कसं होईल बघा, 1 2 3 4. एक इथं पहिलं लावलं, इथं दुसरं लावलं, इथं तिसरं लावलं, इथं चौथं लावलं, इथं पाचवं लावलं. तर मला किती ह्याचे तुकडे करावे लागतात? तर बघा पहिलं झाड आपल्याला मोजणं गरजेचं आहे. आता 1 2 3 4 5 6, 6 मध्ये आपल्याला 5 झाडं लावू शकतो आपण. तर ह्याला जर, हे पहा आता आपल्याला कन्सेप्ट लक्षात आलेलं आहे. तर बघा 2560 डिवाइड बाय किती? 64.4. आता असला भागाकार येऊ शकतो का आपल्याला? तर येऊ शकत नाही. त्यामुळे आपण काय करूया? कन्व्हर्जन करून हे पूर्णांकात घेतलं तर काय होईल बघा, 256 00 64. तर आता बघा गणितात आपण खूप गरीब गरीब आहोत, म्हणजे गणित आपल्याला पटकन कॅल्क्युलेशन येत नसेल तर आपण काय करायचं, ही कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. तर डायरेक्ट काय येतं बघा, ही 64 ने ह्याला जर डिवाइड केलं तरी ते 4 येते की 64. तर आपण आयडिया काय करायची? तर बघा 6चा पाडा आपल्याला माहित असतो, 6 चोक 24, 240, आणि 4 चोक 16, म्हणजे 16 हे जर हे ऍड केलं तर किती येतं बघा, 256. म्हणजे 64 ने ह्याला बघा 400 येते, 400. तर मगाशी मी दाखवल्याप्रमाणे काय झालं, तर ही लाईन आहे अशी, ही 400 झाड आहेत. पण पहिलं झाड जर पकडलं तर 401 एका बाजूला, 401 दुसऱ्या बाजूला, तर किती होऊ शकतात? 802 झाडे. पर्याय क्रमांक 2. आता एवढा आपण परीक्षेमध्ये आपल्याकडे एवढा वेळ आहे का? तर नसेल वेळ. तर बघा पटकन विचार करायचा आहे आणि त्याचं कन्व्हर्जन करून घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, आपल्याला हा भूमिती आकृत्या ज्या आहेत, भूमितीय आकृत्यावरती हा प्रश्न विचारलेला दिसून येतो. खालीलपैकी सत्य विधान अयोग्य, योग्य पर्याय, खालीलपैकी सत्य विधान कोणतं आहे त्याच्यावरती हा भूमितीवरचा प्रश्न आहे. आणि पर्याय शांतपणे वाचायचा. समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतर भुज बघा म्हणजे दोन भुजा समान असलेला चौकोन हा, आणि ही बाजू आणि ही बाजू सेम, ही बाजू आणि ही बाजू सेम. तर पर्यायामध्ये काय, समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात का? नक्कीच. म्हणून तर या चौकोनाला समांतर भुज का म्हणायचं आहे? समांतर भुज, दोन बाजू समान आहेत. इतकं इझी बघा, हे सोपं प्रकारे बरोबर लिहिलं. त्यानंतर काय, समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण. आता मला सांगा बेसिक काय, ही बाजू आणि ही बाजू जर समान असेल आणि ही बाजू ही, हा कोण आणि हा कोण कसा असणार आहे? नक्कीच तो समान असणार आहे. म्हणून हे सुद्धा वाक्य बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. तर मला सांगा आता ही बाजू समान आहे, इथून हा कर्ण टाकला, इथून हा टाकला, तर ह्यांचे दोन पार्ट नक्कीच होणार आहेत, दुभागतात एकमेकाला. म्हणून हे सुद्धा वाक्य बरोबर असल्याचं दिसून येतं. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न आहे. हा प्रश्न दिसतोय तुम्हाला सर्वांना? तर बघा प्रश्न फक्त वाचायचा. गणितामध्ये हीच गंमत आहे, प्रश्न तुम्हाला कळला, उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचला आहात. तर बघा 60 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून बाहेरून पृष्ठभाग म्हणजे घन असतो. घनाला किती बाजू असतात? 6 बाजू. 6 घन आपण बघितलाय, ठोकळा आपण इकडे तिकडे बघतो. तर त्यांनी काय सांगितलंय, जी पृष्ठभाग आहे म्हणजे त्याला
रंग द्यायचा नाही. म्हणजे असं समजा की तुम्हाला इमॅजिन करा, असा मोबाईल पकडलाय तर खालच्या बाजूला रंग द्यायचा नाही, पण राहिलेल्या 5 बाजूंना आपल्याला कलर द्यायचा आहे. तर ते काय पुढे काय म्हणतात, रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस दराने किती रुपये खर्च येईल? तर कळालेलं आहे आपल्याला. आणि कन्व्हर्जन बघा काय, 30 रुपये प्रति चौरस मीटर म्हणलंय आणि आपल्याला बाजू किती दिली, 6 सेंटीमीटर दिली. जर सेंटीमीटरचा आपल्याला मीटर मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, 100 ने भागतो, म्हणजेच 0.6 मीटर एवढी त्याची बाजू आहे. ही 0.6 गुणुले 0.6 एका बाजूचं किंवा एका घनाच्या एका बाजूचं क्षेत्रफळ. घन जर तुम्हाला काढून दाखवला तर तुम्हाला ते समजून येईल. हे एवढं आहे. अजून पुढे काय म्हणतात ते, तर किती बाजू राहिल्या, 5. एक बाजू पृष्ठ जी खालची बाजू आहे तिला कलर आपल्याला दिसणार आहे का डोळ्याला, तर तिला कलर द्यायचा नाहीये. त्याच्यानंतर किती रुपये खर्च येणार आहे, 30 रुपये झालं. तर बघा ह्याचं जर मी असं लिहिलं 10 म्हणजे 5 गुणुले 6 गुणुले 6 गुणुले 30 डिवाइड बाय 10. ह्याचं 10 म्हणजे तुम्ही म्हणाल हे 10 कसं आलं, 0.6. हे जर अपूर्णांकात आपण कसं लिहितो, 6 भागिले 10. तर हे 10 गुणुले 10. तर ही एक शून्य गेला, ही एक शून्य गेला. 5 एके 5, 5 दुनी 10, बे एके बे, बे त्रिक 6, 6 त्रिक 9 गुणुले 6, 9. तर बघा 9 पाचा 45, 9 सक्क 54. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे फक्त लॉजिक आणि काय विचारलं आहे हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही 100% उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यानंतरचा बघा पुढील प्रश्न. आता भूमितीय आकारावरती पुढील प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, प्रश्न बघा काय विचारलाय. 50 मीटर लांब व 30 मीटर रुंद आयताकृती बाग, एक बागेचा आकार दिलाय. ही बाग आहे आपली, समजा ही बाग आहे बाबा. तिची लांबी किती, 50 मीटर आणि रुंदी किती, 30 मीटर. ही बाग आहे अशी समजा, ही बाग आहे. तिथं त्याचं काय ग्राउंड वगैरे काय असेल ते असेल. त्याच्या पुढे ते काय म्हणतात, इथपर्यंत आपलं गणित कळालं. 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास ह्या बागेच्या भोवती आपल्याला रस्ता असा निर्माण करायचा आहे बघा, असा असा रस्ता बांधायचा आहे. आणि त्याची लांबी किती ठेवायची, ही 5 मीटर आहे, ही 5 मीटर आहे, ही 5, ही 5 आणि ही 5 समजा, आणि ही 5. तर नवीन आयत जो तयार होईल 5 आणि 5 60. ही आता बघा रस्त्या सकट जर आपण आयत पकडला 60 आणि हिकडचं किती होईल, 40. कसं 40 होईल बघा, लक्ष द्या की हे 30 आहे, ही सॉरी हे 30 आहे. आपण थांबा, पहिल्यापासून तुम्हाला पुन्हा सांगतो. हे जर कन्फ्युजन करून घेऊ नका. ही आपली आयत आहे असा मोठा, ही बाग आहे, ही 50 मीटर आहे. आपण एक सुटसुटीत लिहूया की हे कसं राहील. हे 50 मीटर आहे, ही त्याची लांबी आहे 50 मीटर आणि ही रुंदी जी आहे ना ही 30 मीटर आहे. पण आपल्याला असा एक रस्ता बनवला आहे आपण, असा 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 सेम अशा टाईपचा रस्ता बनवला. तर हे रस्ता बनवल्यानंतर ही 5 मीटर काय झालं, ही 5 मीटर आणि हे 5 मीटर, तर हे झालं 40 मीटर रुंदी आणि ह्याची झाली 60 मीटर. तर मोठा, आता लक्षात ठेवा, मोठा चौकोन आणि बाहेरचा चौकोन. तर आपल्याला विचारले ह्याचं क्षेत्रफळ विचारलंय की ह्या रस्त्याचं. तर कसं करायचं आपल्याला, आता बघा सूत्र काय आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी. तर काय पहिलं 50 गुणुले 30 बरोबर, 5 त्रिक 15, 1500 आणि परत काय झालंय 60 गुणुले 40, 6 चोक 24, 2400 मायनस 1500 किती येतं, 900. बघा पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे किती सोपा प्रकारचा प्रश्न आहे. असेच प्रश्न आपल्याला उद्याच्या तुमच्या 28 तारखेच्या परीक्षेमध्ये दिसून येणार आहेत. जे 28 ला तुमची परीक्षा होणार आहे ना, त्यात एवढे सोप्या प्रकारचे प्रश्न दिसून येणार आहेत. फक्त तुम्ही लॉजिक आणि पुन्हा कसं प्रकारे तुम्हाला शिकवलं जातंय त्याच्यावरती खूप डिपेंड असल्याचं दिसून येतं. त्यानंतरचं बघा पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न आपला कोणावरती विचारलाय की कोणाचे माप.
कोटी कोणाचे माप किती 35 दिलेला आहे. तर दुसरा कोटी कोणाचे कोटी कोटी कोण जो असतो त्याला आपण किती असते त्याची बेरीज 90 असते. एक 35 दिला आहे तर 55 दुसरा सॉरी हा 35 दिला आहे तर दुसरा किती असेल 55. आणि ह्या 55च्या पूरक कोणाचं माप विचारलंय. म्हणजे बघा इथं तुम्हाला ट्रॅप दिलाय, फसवण्याचा प्रयत्न केलाय की ह्याचं विचारलंय का ह्या 35च्या पूरक कोणाचं. अजिबात नाहीये. जर 35च्या विचारलं असतं तर पूरक कोणाचे माप 180 असते. 180 मायनस 35 जर असं केलं असतं तुम्ही 5 7 2 4 आणि 145 आलं असतं. पर्यायात कुठं 145 दिसतंय का नाहीये. जर तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न जर केला असता पेपर शटरने तर इथं 145 पहिला पर्याय देऊन तुम्ही फसला असता. पण हे किती 55 आहे. म्हणजे 180 मायनस जर 55 केलं तर किती येऊ शकतं बघा. 5 2 125 कुठं दिसतंय तुम्हाला 125 पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारचा प्रश्न आहे कोटी कोण आणि खूप साध्या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारल्याचं दिसून येतं. त्यानंतरचा बघा आता हा प्रश्न बघा 2-3 प्रकारे सोप्या पद्धतीने सोडवता येतो. तर 1 ते 50 अंकांची बेरीज किती आहे. एक तर आपल्याला फॉर्म्युला माहित असतो n+1 डिवाइड बाय 2 हा फॉर्म्युला आहे डायरेक्ट की नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचा. तर कसं होईल 50 गुणिले 51 डिवाइड बाय 2 25 गुणिले 51 25 1 25 हातचे आले 2 25 5 25 125 आणि 2 127. तर 12 कुठं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर असल्याचं दिसून येतं बघा. आणि जर आता ही तुमचा असं समजूया की तुमच्या लक्षातच हा फॉर्म्युला राहत नाही की बघा कसं असतंय मॅथ्स मध्ये आवड असावी लागते आणि आवड जर नसेल तर काय होतं असे फॉर्म्युला आपल्या लक्षात राहत नाही. मग आपल्याला हे येणारच नाही का तर असं नाहीये. तर बघा दुसरं फॉर्म्युला आपण काय म्हणू शकतो सरासरीच्या मार्गाने पण हे प्रश्न आपण कसा सोडू शकतो बघा. सरासरी कशी काढायची 1 आणि 50 दिले 51 बाय 2 ही सरासरी झाली. आणि किती अंकाच काढायचे 50 ह्याच काय 12 75 असं गंमत आहे का नाही. मॅथ्स मध्ये अशाच गमती जमती असतात त्या तुम्ही पाहायच्या आहेत. त्यानंतर बघा 100 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला चक्रव्याज व्याज किंवा सरळ व्याजावरती हा प्रश्न विचारलेला आहे. तर 2 प्रकारे आपण हा प्रश्न पण सोडवू शकतो. कसं स्वराने शिक्षणासाठी दशे आपल्याला सावकाराकडे पण ही स्वरा बँकेकडे गेली असेल कारण बँकेकडूनच लिहिलंय बघा. बँकेकडून तिने 80,000 रुपये कर्ज घेतलंय. 80,000 कर्ज घेतलंय तिने. आणि काय केलं तिने परत काही वर्षासाठी कर्जाऊ घेतलेली रक्कम मुदती अखेर तिने बँकेकडून 80,000चं कर्ज घेतलं आणि किती दिलेत तर 96,800 दिलेत. किती वर्षासाठी किती वर्षांनी बघा व्याजासह परत केले. स्वराने ती रक्कम किती वर्षासाठीच आपल्याला विचारलंय किती वर्षासाठी तिने ती पैसे दिले बाबा. तर मुद्दल म्हणजे मुद्दल तिची 80,000 आहे ही तिची मुद्दल झाली. तर व्याज किती साधी वजाबाकी करा 16,800 ही तिचं काय आहे व्याज आहे. तर व्याजाचा फॉर्म्युला टाकून जर बघितलं तुम्ही व्याज सरळ व्याज बरोबर काय असतंय PRT डिवाइड बाय 100 हे आपल्याला फॉर्म्युला माहिती. आता आपण मराठीत सांगूया PRT तुम्ही म्हणाल काय लिहिलंय तर बघा की मुद्दल त्याच्यानंतर व्याजाचा रेट आणि हे आहे टाइम किती वर्षासाठी. तर ह्याच्यात जर हे टाकलं फॉर्म्युल्यात 80,000 आपल्याला काय दिलंय आपल्याला टी काढायचा आहे. तर फॉर्म्युला कसा बनेल बघा SI इज इक्वल टू PRT असा आहे डिवाइड बाय 100 आहे. तर आपण इथं SI किती 16,800 आहे आपलं बरोबर किती 80,000 दिलेला आहे इथं 80,000 80,000 दिलेला आहे. R7 दिलेला आहे आणि ही टीची किंमत विचारलेली आहे आणि इथं 100. तर आपण सोपं करण्यासाठी हे कट केलं हे केलं 800 इकडे आलं 800 मध्ये डिवाइड झालं इंटू किती इन 7. जर हे 2 शून्य गेले तर 7 ने भाग जातोय का बघा 7 1 7 7 2 14 2 7 चौक 28 8 3
8 त्रिक 24 म्हणजे 3 वर्षासाठी तिने पैसे वापरलेले आहेत. तर बघा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. हा प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जर व्हेरीफाय करत असेल, काय कन्फ्युजन असेल तर हे क्रमांक आपण ओरिजिनल का ठेवलेले आहेत, तर तुमच्यासाठी बघा की तुम्हाला ते मुख्य जी प्रश्नपत्रिका होती तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये जाऊन पाहायचं असेल तर विहानने एका आयताकृती मैदान, विहान सकाळी सकाळी व्यायाम करत असेल त्याच्याबद्दलचा प्रश्न आपल्याला छापलाय की काय करतो विहान एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारतो. किती मारतोय तो? 15 फेऱ्या. तेव्हा त्याचं किती डिस्टन्स होतंय? 5 किलोमीटर आणि 5.1 किमी अंतरावर चालून, इथं बघा, चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर आहे तर रुंदी विचारले. ही आयताकृती मैदान आहे असं. थांबा, आयत आपण नीट काढू. आयत वाटला पाहिजे तसा काढूया. हा आयत आहे, हा पहा आयत, हा आयत आहे किंवा बाग असेल तर ह्याच्याकडे तो रोज पळतोय. रोज किती तो फेऱ्या मारतो? 15. तर अंतर किती होतंय टोटल? 5.1 किलोमीटर मध्ये दिलंय. आणि आपल्याला काय करायचं? मीटर मध्ये काढूया. पर्याय कसे दिलेत? मीटर मध्ये दिलेत. मग आपण पहिली गोष्ट काय करून घ्यायचं की अंतर मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तर बघा 51चं काय होईल? 2 शून्य देऊन दे, 2 शून्य ठेवायचे त्याच्यावर, झालं मीटर मध्ये. 5100 मीटर. तो किती फेऱ्या मारतो? 15. एका फेरीचं काढायचं असेल तर 15 ने जर डिवाइड केलं तर काय येईल? 15 त्रिक 45, 3 आणि परत हे राहिले 6, 15 चोक 60 आणि मग शून्य आहे तसंच. तर एका आयत हे जे अंतर आहे ना पूर्ण, तर हे 340 असल्याचं दिसून येतं. तर आपल्याला काय विचारलंय बघा, एक मिनिट, आपण बरोबर केलंय ना? हा, 51 डिवाइड बाय 15, 15 त्रिक 45 आणि हे 6, बरोबर आहे. हा, 340 आहे. तर आता आपल्याला विचारलंय त्यांनी, एक सेकंद, हे आयताची जी माहिती ती परिमिती आपल्याला मिळाली. परिमिती म्हणजे हे आयताचं पूर्ण हे अंतर मिळाले 340. तर पुढे काय म्हणतात ते? त्याची रुंदी 100 आहे बघा. ही रुंदी पकडली, ही एक रुंदी 100 दोन्ही 200. 200 जर पकडलं तर किती? 140 येईल. हे हे आणि हे आणि आयताच्या समोरासमोर बाजू काय असतात? समान असतात, माहितीच आहे आपल्याला. रुंदी तर बघा, ह्याला 2 ने डिवाइड केलं तर काय? 70, पर्याय नंबर 2. अशा प्रकारे उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर त्यानंतरच बघा, हा त्याच्यानंतरचा हा पुढील प्रश्न. आता असे प्रश्न काय आहेत बघा, काय म्हणतो प्रश्न? 1300 रुपये आहेत. एक रक्कम आहे माझ्याकडे 1300 रुपये. त्याच्या पुढे काय म्हणतात? 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20च्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? तर बघा, आता प्रश्न वाचला काय? 3/4 म्हणजे काय असणार? 20च्या नोटा ऑब्विसली कमी असणार. तर 2 पर्याय काय आहेत बघा? 20च्या नोटा 3 ने अधिक आहेत. चूक. म्हणजे आपण काय करूया? शॉर्टकटने उत्तर काढून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म्युलेत पण कसं उत्तर काढता येते ते बघू. हे कट झालं. त्यानंतर 50च्या 4 ने अधिक आहेत, 20च्या 5 ने अधिक आहेत. हे 2 पर्याय गेले. म्हणजे पर्याय क्रमांक हे 2 गेल्यानंतर पर्याय काय राहतो बघा? 50च्या नोटा 5 ने अधिक आहेत, 50च्या नोटा 4 ने अधिक आहेत. तर आपल्याला ह्या दोन्हीपैकी उत्तर काढायचं आहे. तर आता फॉर्म्युलाचा वापर करूया आणि काढूया. काय म्हणतात? रक्कम किती आपली? 1300 रुपये. ओके. त्यानंतर 50च्या नोटा काय? जर 50च्या नोटा मी एक्स मानल्या, एक्स, तर 20च्या नोटा किती असणार? एक्स, 3/4 एक्स. तर ह्याची फक्त बेरीज करायची. 50 एक्स, बघा 50 एक्स, त्याच्या नोटा एक्स म्हणजे 50 रुपये आणि त्याच्या काही 10 नोटा असतील तर 500 रुपये असं. अधिक काय आहे? 3x बरोबर 1300. हे सोप्या पद्धतीने पटकन सोडवून घेतलं आपण तर काय होईल? 50x आणि इथं 20 असणार आहे. का माहिती का? 20च्या नोट आहेत. सॉरी 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 एक्स्ट्रीमली सॉरी. 50x अधिक 3/4x इंटू 20. 20च्या नोट आहेत ना आपल्या, तर हे इथं झालं 20 इज इक्वल टू 1300. हे आपलं गणित झालं. हे 4 पंचे 20 आलं. तर काय होईल? 50 अधिक
हे किती 15 एक्स ही 50x इज इक्वल टू 1300. हे जर सोडून घेतलं 65 एक्स बरोबर 1300 जर तुम्ही हे 65 इकडे नेलं तर येईल 13 पंचे 65 म्हणजे इथं आलं 100 आणि हे आलं 5 1 5 5 2 10. ह्या 20 नोटा ज्या आहेत ते कशाच्या आहेत 50च्या आहेत. 50च्या किती नोटा आहेत आपल्याकडे 50च्या नोटा 20 आहेत 20 आणि ह्याच्या जर 3-4 केलं तर काय येईल हे 5 त्रिक 15 म्हणजे 50च्या नोटा आहेत 20 आणि आणि ह्याच्या आहेत 20च्या नोट आहेत 15. तर पर्यायात बघा 50च्या 5 ने अधिक आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे बघा हा तर बघा अधिक माहितीसाठी तुम्हाला जर बॅच संदर्भात काही चौकशी करायची असतील तर तुम्ही नक्कीच उमेद आय एस अकॅडमीचं जे प्लॅटफॉर्म आहे किंवा अकॅडमीचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. त्यासोबतच बघा हे कॉन्टॅक्ट नंबर 2 आहेत की हे चालू नंबर 2 आहेत ह्याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करू शकता आणि तुमच्या जी काही शंका असतील त्याच्याबद्दल. आणि बॅच आपण ह्या खास टीईटी साठी एक अनुभवी शिक्षकांची बॅच म्हणजे बघा की तुमचं जे विषय आहेत की शिक्षण शास्त्राबद्दलचा जो विषय आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याकडे खूप अनुभवी असे शिक्षक आहेत की त्यांचा खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे शिक्षण शास्त्रावरती. दुसरं जे इंग्लिश बद्दल असेल तर इंग्लिश बद्दल सुद्धा खूप चांगले फॅकल्टी आपल्याकडे आहे. तर तुम्ही जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर तुम्ही उमेद आय एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही आमच्याकडून अजून काही अपेक्षा असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवू शकता किंवा ह्या नंबरवरती संपर्क साधून आम्हाला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद. थांबतो.